एक्झरसाइज 2.4 मधले क्वेश्चन नंबर 14 पर्यंत तुम्हाला सांगितले होते. 14 नंबरचा तुमच्यासाठी होमवर्क होता. 15 पासून आपण सॉल्व्ह करत आहे. तर 15 क्वेश्चन जो दिलेला आहे ओपन सिलेंड्रिकल टँक पासून हुज बेसिस सर्कल, यामध्ये तुम्हाला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट करणे खूप इम्पॉर्टंट आहे. ते मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट झाल्यानंतरच आपल्याला त्याला व्यवस्थित सॉल्व्ह करता येते. हे टोटल 24 क्वेश्चन आहे. यातले 22 पर्यंत मी सॉल्व्ह करून देतो. उरलेले जे क्वेश्चन आहे 23 आणि 24 तुमच्यासाठी होमवर्क आहे. तुम्ही ट्राय करून बघा. जर कळलं नाही किंवा डिफिकल्टी आली तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा, ते पण सॉल्व्ह करून देईल. तर आता बघूया क्वेश्चन नंबर 15 जो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. एक्झरसाइज 2.4 मध्ये अदर पार्टमध्ये आपण क्वेश्चन नंबर 14 पर्यंत सॉल्व्ह केलेले आहेत. तर हा लास्ट पार्ट आहे. यामध्ये आपण 15 पासून तर 24 पर्यंत बाकीचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर 15 नंबरच्या क्वेश्चनमध्ये सिलेंड्रिकल टँक बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. एका शीटला जर आपण कर्व सरफेस एरिया तिचा ट्राय केला तर त्या सिलेंडरच्या फॉर्ममध्ये आपण तिला बनवलं तर ती इन्फॉर्मेशन दिली आहे. तर या सिलेंड्रिकल टँकची रेडियस आपण स्मॉल आर घेतली आणि हाईट स्मॉल एच घेतली. त्यांनी व्हॉल्यूम दिलेला आहे V = पाय ए क्यूब. तसा त्याचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे सिलेंडरचा, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर पाय r²h. तर हा एक व्हॉल्यूम आहे, हा एक व्हॉल्यूम आहे. तर दोन्ही व्हॉल्यूम लेफ्ट हँड साईड दोघांची इक्वल आहे, म्हणजे राईट हँड साईड सुद्धा इक्वल येईल. म्हणजे पाय r²h = पाय ए क्यूब. पाय दोन्ही साईडले गेट कॅन्सल. r²h = ए क्यूब. इथून ए ची व्हॅल्यू जर काढली r² इकडे मल्टिप्लाय इकडे जाऊन डिवाइड होईल a³/r². याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. आता हे शीट आपण काय केली, ह्या शीटचा एरिया ऑफ शीट जर पाहिला तो सिलेंडरमध्ये जेव्हा जाईल तेव्हा हा कर्व सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया आपल्याला घ्यावा लागेल. हा जो झाला हा बेसचा आणि कर्व जो आहे तयार झालेला दोन्ही, म्हणून एरिया ऑफ शीट म्हणजे एरिया ऑफ बेस आणि कर्व सरफेस एरिया ऑफ द शीट हे दोन्ही घ्यावं लागेल. तर त्यानुसार कर्व सरफेस एरिया ऑफ बेस काय सर्कल आहे, सर्कलचा एरिया काय असतो पाय r², आणि कर्व सरफेस एरिया शीटचा काय आहे ट्वाइस पाय r h. इथं ट्वाइस पाय r h समोर घेतलं आणि h ची जी व्हॅल्यू आपण काढली इक्वेशन 1 वरून ती इथं लिहिली. इथं लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन 1 वरून h ची व्हॅल्यू लिहिल्यानंतर a³/r². इथला एक r या r सोबत कॅन्सल, स्क्वेअर मधल्या r सोबत कॅन्सल. तर इथं काय उरलं ट्वाइस पाय, हे जसच्या तसं ट्वाइस पाय a³ × 1/r पाय r². याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू r. डिफरन्शिएट केल्यानंतर dA/dr ची व्हॅल्यू ट्वाइस पाय a³ डिफरन्सिएशन. हे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट बाहेर घेतलं फक्त 1/r चं डिफरन्सिएशन. इथं सुद्धा पाय कॉन्स्टंट r² चं डिफरन्सिएशन, ते ट्वाइस r आलं. इथं हा 1/r ला इन्व्हर्स मध्ये लिहू शकतो r⁻⁻⁻1. तर ट्वाइस पाय a³ = -1 गेट समोर, म्हणजे x⁻n चा जर घेतला इथं रिझन मध्ये लिहू शकता x⁻n चा डेरिव्हेटिव्ह n × x⁻n−1. तर त्यानुसार -1 × r⁻⁻1 हे ट्वाइस पाय r मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस साइन समोर -2 पाय s³. हा -2 झाला त्याला पुन्हा 1/r² मध्ये लिहू शकतो. जसं इथे इन्व्हर्स केला तसं हा पुन्हा या फॉर्म मध्ये करू शकतो ट्वाइस पाय r. याला इक्वेशन नंबर 2 द्यायचं. अगेन याचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हची गरज असते. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह करताना अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू r. मग हा dA/dr होईल d2A/dr². -2 पाय a³ कॉन्स्टंट बाहेर, फक्त डिफरन्सिएशन. इथं आपण याला काय लिहू शकतो बघा रिझन मध्ये r⁻⁻2 ला 1/r² आणि 1/r² ला r इन्व्हर्स r⁻⁻2 असं लिहू शकतो. तर इथं r⁻⁻2 चं डिफरन्सिएशन केलं. इथं r चं डिफरन्सिएशन 1 म्हणजे ट्वाइस पाहिजे. याचं -2 समोर r⁻⁻2 ह्या -2 आणि हा -2 +2 पाय a³ आणि याचं 1/(-2 -1 -3) 1/r³ प्लस ट्वाइस पाय. याला इक्वेशन नंबर 3 द्यायचं. आता इक्वेशन 3 आल्यानंतर नेक्स्ट टॉपिक मध्ये काय करायचं, dA/dr म्हणजे फर्स्ट इक्वेशन नंबर 2 जे आहे त्याला 0 कन्सिडर करायचं. f'(a) = 0 म्हणू शकतो. म्हणजे -2 हा इक्वेशन जर 2 घेतला तर इक्वेशन 2 वरून -2 पाय a³ 1/r² प्लस ट्वाइस पाय = 0. इथून ट्वाइस पाय गेट कॉन्स्टंट कॉमन निघते, राहिलं काय -a³ प्लस r. हा ट्वाइस पाय मल्टिप्लाय इकडे गेल्यावर डिवाइड आणि 0 ला डिवाइड झालं तर 0च राहील. उरलं काय -a³ r² प्लस r. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो किंवा
हा प्लस आर इकडे गेल्यावर मायनस होईल, तर ए मायनस ए क्यूब अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस आर. हा मायनस आर जो आर स्क्वेअर आहे हा इकडे डिवाइड आहे, इकडे जाऊन मल्टिप्लाय, म्हणजे आर इंटू आर स्क्वेअर म्हणजे आर क्यूब. मायनस ए क्यूब आणि मायनस आर क्यूब, मायनस मायनस साइन गेट कॅन्सल, क्यूब क्यूब पण कॅन्सल, ए ची व्हॅल्यू आर एवढी आहे. त्यावरून आपलं जे इक्वेशन नंबर 1 आहे, याला इक्वेशन नंबर 1 वरून इक्वेशन 1 जर इम्प्लाइज केले इथं तुम्ही, तर आपल्याला काय मिळते, एच ची व्हॅल्यू ए क्यूब अपॉन आर स्क्वेअर. ए आणि आर सेम आहे म्हणून आर स्क्वेअर अपॉन एच्या ऐवजी आर लिहिलं, आर क्यूब अपॉन आर स्क्वेअर, आर आर गेट कॅन्सल, उरला फक्त एक आर, म्हणजे एच ची व्हॅल्यू आर ची व्हॅल्यू सेम आहे आपण इथं सांगू शकतो. हे लिहिल्यानंतर इक्वेशन नंबर 3 जे आपल्याकडे ते इम्प्लाइज करायचं. इक्वेशन नंबर 3 इम्प्लाइज केल्यानंतर इथं ए क्यूबची व्हॅल्यू आर ची व्हॅल्यू आणि ए क्यूबची व्हॅल्यू सेम आहे. एच्या ठिकाणी आर पुट करू शकतो किंवा आरच्या ठिकाणी ए पुट करू शकतो. आपण इथं आरच्या ठिकाणी ए पुट केलं म्हणजे काय होईल, ए क्यूब अपॉन ए क्यूब, ए गेट कॅन्सल, ते क्यूब क्यूब गेट कॅन्सल, 4 पाय प्लस 2 पाय राहिलं, 4 पाय प्लस 2 पाय म्हणजे 6 पाय, ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे मिनिमम व्हॅल्यू आहे, म्हणून याचं डायमेन्शन काय येईल, एल इज इक्वल्स टू ट्वाइस पाय आर, ट्वाइस पाय ए सुद्धा लिहू शकतो. म्हणजे रेडियस आणि हाईट इज इक्वल्स टू ए, हे झालं आपलं याचं आन्सर. अशा प्रकारे हा क्वेश्चन होतो सॉल्व. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. हा पहिला इथून स्टार्ट होतो. हा 15 नंबरचा क्वेश्चन होतो सॉल्व. 16 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे, मी क्वेश्चन अगोदरच तुम्हाला सेंड केलेले आहेत. 16 नंबरच्या क्वेश्चनमध्ये पेरिमीटर ऑफ ट्रायंगल दिलेला आहे 10 सेंटीमीटर. तर आपण दिलेल्या इन्फॉर्मेशन एक ट्रायंगल ABC ड्रॉ केला, ज्यामध्ये एक साईड दिलेली आहे 4 सेंटीमीटर, तर ती लिहून घेतली 4. उरलेल्या एका साईडला एक्स म्हटलं आणि दुसऱ्या साईडला वाय म्हटलं. जसं इथं AB, सपोज काय करायचं, सपोज AB इज इक्वल्स टू एक्स आणि BC इज इक्वल्स टू वाय. दोन्ही साईड कन्सिडर केल्या आणि AC काय आहे 4, तर AC इज इक्वल्स टू 4, CA AC काही म्हणू शकतो आपण. तर पेरिमीटर म्हणजे तीनही साईडची सम 10 दिलेली आहे, तर तीनही साईड AB प्लस BC प्लस AC लिहिली. AB ची व्हॅल्यू होती एक्स, ते ठेवली, BC ची व्हॅल्यू वाय ते ठेवली, AC ची व्हॅल्यू 4 ते पण ठेवली, इज इक्वल्स टू 10. 4 प्लस आहे इकडे गेल्यावर मायनस, 10 मायनस 4 म्हणजे 6, एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 6. यावरून वाय ची व्हॅल्यू हा प्लस एक्स आहे, इकडे गेल्यावर मायनस होईल, म्हणजे वाय इज इक्वल्स टू 6 मायनस एक्स. इक्वेशन नंबर 1 दिलं, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ए ची व्हॅल्यू आपल्याला, ए आपण इथं कन्सिडर केला एक्स, बी कन्सिडर केला वाय आणि सी कन्सिडर केला सी, म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यू आहे एक्स वाय ज्या आपण फाइंड आउट केल्या त्या इथं लिहून घेतल्या. आता एस आपल्याला इथं जर एरिया ऑफ ट्रायंगल काढतो म्हटलं, एक फॉर्म्युला आहे हाफ बेस इंटू हाईट, परंतु इथं बेस पण नाही आहे, बेस आहे परंतु हाईट दिलेली नाही आहे, म्हणून आपण हिरोज फॉर्म्युला इथे यूज करणार आहोत. हिरोज फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला एस ची व्हॅल्यू पाहिजे. एस काढण्यासाठी ए प्लस बी प्लस सी अपॉन 2. ए प्लस बी प्लस सी म्हणजे पेरिमीटर, पेरिमीटरची व्हॅल्यू तशीच दिलेली आहे 10, म्हणून 10 अपॉन 2 केलं इथं. 10 अपॉन 2 म्हणजेच 5 सेंटीमीटर. आता हिरोज फॉर्म्युला काय, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल्स टू अंडर रूट एस, एस मायनस ए, एस मायनस बी आणि एस मायनस सी. एस ची व्हॅल्यू पुट करा, ABCच्या ज्या व्हॅल्यू कन्सिडर केल्या त्या पुट करा. एस ची व्हॅल्यू 5 होती, 5 मायनस एक्स, ए ची व्हॅल्यू एक्स आहे, 5 मायनस वाय ची व्हॅल्यू 6 मायनस एक्स आहे, तर 6 मायनस एक्स लिहिलं, आणि सी ची व्हॅल्यू 4 आहे, तर 5 मायनस 4 लिहिलं. हे 5 मायनस 4 1 राहील. हा मायनस साईन जर मल्टिप्लाय केला, मायनस 6 मायनस मायनस प्लस एक्स, 5 मायनस 6, तर 5तून 6 जात नाही, 6तून 5 गेले, एक मोठ्या संख्येत चिन्ह -1 आणि हा प्लस एक्स. हा 5 मायनस एक्स अच्छा तसा 1 न मल्टिप्लाय केलं तर तेच राहील. आता हे दोन ब्रॅकेट 5 मायनस एक्स आणि एक्स मायनस 1 एकामेकाला मल्टिप्लाय, एक्स इंटू 5 5x, एक्स इंटू मायनस एक्स स्क्वेअर, तर -1 इंटू 5 म्हणजे -5 आणि मायनस मायनस प्लस एक्स, तर हे प्लस एक्स लिहिलं, दोघांचं मल्टिप्लिकेशन, मायनस एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस एक्स मायनस 5, हा 5 मल्टिप्लाय जच्या तसा, तर अंडर रूट 5 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 6x मायनस 5. आता हे इन्फॉर्मेशन जे आली, हे इन्फॉर्मेशनला डिफरन्शिएट करायचं, एरिया जो आला एरिया ऑफ ट्रायंगल त्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएशन केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा हा फंक्शनचं डिफरन्शिएशन काय होईल, डिफरन्शिएशन ऑफ अंडर रूट एक्सचं डिफरन्शिएशन 1/2 अंडर रूट एक्स, तोच फॉर्म्युला इथं अप्लाय झाला. 1/2 अंडर रूट एक्सची जी व्हॅल्यू आहे 5 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 6x मायनस 5 जच्या तसं, आणि अगेन डिफरन्शिएट करावं लागलं आपल्याला 5 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 6x मायनस 5, कारण की कंपोजिट फंक्शन आहे म्हणून.
5 डिफरन्शिएशनच्या बाहेर कॉन्स्टंट एक्स मायनस एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन -2x आणि 6x डिफरन्शिएशन 6 -5चं 0 म्हणजे -2x + 6 अपॉन मध्ये 2√5 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 6x -5 ब्रॅकेट कंप्लीट. याला इक्वेशन नंबर 2 कन्सिडर केलं. याला अगेन डिफरन्शिएट करायचं कारण की इथं मॅक्झिमम व्हॅल्यू मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे म्हणून. तर d2a/dx2 d2a/dx2 काढताना हा 5 मल्टिप्लाय जर केला तर 5 6 जा 30 5 2 जा 10 प्लस इंटू मायनस मायनस म्हणजे 30 पॉझिटिव्ह टर्म समोर घेतले निगेटिव्ह टर्म मागं 30 - 10x आणि अपॉन मध्ये जे आहे ते 2√5 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 6x -5. इथं जे डिफरन्शिएशनचा फॉर्म्युला लागेल तो डिफरन्शिएशन ऑफ u/v चा डिफरन्शिएशनचा फॉर्म्युला अपॉन सेकंड फंक्शनचा स्क्वेअर. सेकंड फंक्शन इज ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. म्हणजे तो थेरम इथं अप्लाय करू. त्या थेरमनुसार सेकंड फंक्शनचा स्क्वेअर जसे तसं. सेकंड फंक्शन काय हा खालचा 2√5 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 6x -5. अगेन डिफरन्शिएशन ऑफ 30 - 10x मायनस साईन बाहेर. हे फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज 30 - 10x. अगेन डिफरन्शिएशन ऑफ 2√5 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 6x -5. याचा अंडररूट मधलं भाग 2 चा स्क्वेअर 4 अंडररूट कॅन्सल म्हणजे स्क्वेअर रूट कॅन्सल 5 अंडररूट मायनस एक्स स्क्वेअर प्लस 6x -5 डिवाइड मध्ये वरते ही टर्म जच्या तशी 2√5 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 6x -5 जच्या तशी. इथं 30चं डिफरन्शिएशन 0 -10x डिफरन्शिएशन -10x पण हे याच्या स्क्वेअर रूटच्या बाहेर आहे. मायनस जच्या तसं हे टर्म पण जच्या तशी 30 - 10x. इथं पुन्हा हाच फॉर्म्युला 1/√x 1/2√x तर 1/2√5 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 6x -5. अगेन डिफरन्शिएशन कंपोजिट फंक्शन असल्यामुळे 5 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 6x -5 म्हणजे इक्वेशन 2 साठी जे आपण केलं ना अगोदर त्याच टर्म इथं करायचे आता. तर ते बघा हे इथं हा -10 आणि 2 -20 अंडररूटच्या बाहेर अंडररूटमध्ये 5 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 6x -5 ही टर्म वरते मल्टिप्लाय होईल -30 - 10x. इथं सुद्धा डिफरन्शिएशन 5 मल्टिप्लाय होऊन -2x प्लस 6 याचं डिफरन्शिएशन केल्यानंतर इथं 2 पुन्हा जो 2 राहिलेला होता लिहायचा 2 गेट कॅन्सल उरलं काय √5 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 6x -5 अपॉन मध्ये 20 5 4 20 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 6x -5 याच्या तसं. आता इथं काय केलं हा जो अंडररूट वाली टर्म आहे हे अंडररूट वाली टर्मनं डिनॉमिनेटर सेम केलं. बघा डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर सेम करत आहोत म्हणून क्रॉस मल्टिप्लिकेशन -20 जच्या तसा. स्क्वेअर रूट जर मल्टिप्लाय झालं तर स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाते. उरलं काय 5 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 6x -5 मायनस हा 5 समोर 30 - 10x इंटू 6 - 2x पॉझिटिव्ह समोर घेतली अपॉन मध्ये 20 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 6x -5. हा जो इथं डिवाइड आहे खाली येऊन मल्टिप्लाय होईल म्हणून इथं मल्टिप्लाय केलं. याला त्याचं इक्वेशन नंबर 3 हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट झाला. हा जो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट केला या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला व्यवस्थित लिहून घेऊ. तर व्यवस्थित लिहिल्यानंतर इथं एक्स ची व्हॅल्यू आपण 3 फाइंड आउट केली होती तर एक्स ची व्हॅल्यू 3 पुट करू. जिथं जिथं एक्स आहे तिथं 3 पुट करा. बघा इथं एक्स स्क्वेअर आहे मायनस एक्स स्क्वेअर आहे तर -3 स्क्वेअर 6 × 3 जिथं एक्स आहे तिथं आपण 3 पुट करत -5 जच्या तसे 30 जच्या तसे -10 × 3 6 जच्या तसे 2 × 3 अपॉन मध्ये -3 स्क्वेअर प्लस 6 3 जा 8 -5 अंडररूट मध्ये 5 -3 स्क्वेअर प्लस 6 × 3 -5 -20 अपॉन 20 गेट कॅन्सल -3 चा स्क्वेअर 9 16 3 जा 18 -5 इकडे 30 - 10 3 जा 30 30 - 30 0 ने मल्टिप्लाय केलं टोटल टर्म 0 होऊन जाईल म्हणजे 5 × 0 सगळं 0 होऊन जाईल. या साईडचं इकडे लिहायची काही गरज नाही. हे -20 खालचे हा 20 आणि 20 गेट कॅन्सल 9 - 6 3 जा 18 -5 याची व्हॅल्यू येईल 9 - 5 4 आणि याची व्हॅल्यू जी काढली आपण 5 × 9 - 18 -5 याची सुद्धा व्हॅल्यू 4 तर 5 × 4 -5 अंडररूट 20 हे कॅल्क्युलेशन केलं. इट इज लेस दॅन 0 म्हणजे याची व्हॅल्यू काय राहणार आहे मॅक्झिमम राहणार आहे लेस दॅन 0 जर असेल. सो दॅट एक्सची व्हॅल्यू 3 असेल तर वायची व्हॅल्यू 6 - 3 म्हणजेच 3 म्हणजे त्याच्या ज्या
साईड आल्या, साईड ऑफ ट्रायंगल, त्या येईल x इज इक्वल्स टू 3, y इज इक्वल्स टू 3 आणि म्हणजे AB इज इक्वल्स टू 3, BC इज इक्वल्स टू 3 आणि CA इज इक्वल्स टू 4 म्हणजे आयसोसेलेस ट्रायंगल हा आपल्याला मिळणार आहे. 16 नंबरचा क्वेश्चन झाल्यानंतर 17 नंबरच्या क्वेश्चनमध्ये एक आपल्याला बॉक्स सांगितलेला आहे. तो बॉक्स इष्टिका चितीच्या फॉर्ममध्ये आहे, म्हणजे क्युबॉइडच्या फॉर्ममध्ये आहे आणि क्युबॉइड कसा आहे तो हॉल आहे, वरून उघडा आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये आपण काही भरू शकतो. जसं आपल्याकडे ज्या कोट्या असतात ना धान्य भरायच्या त्या टाईपच्या ह्या आहेत. इथं मग आपण काय केलं, याची लेंथ आपण कन्सिडर केली x, याची ब्रेथ कन्सिडर केली x आणि जे हाईट आहे ते आपण कन्सिडर केली y. आता याचे जे पार्ट झाले तर बघा, हा 1 हा मागचा पार्ट, एक बाजूचा, या बाजूचा आणि या बाजूचा, म्हणजे असे 4 पार्ट आहे उभे, खालची ब्लॉक आहे आणि वरून उघडा आहे तो, म्हणून वरून आपल्याला धान्य टाकता येते. सरफेस एरिया काय येईल, सरफेस एरिया खालचा आहे स्क्वेअर, म्हणजे स्क्वेअरचा जो एरिया असतो तो साईड स्क्वेअर म्हणून x स्क्वेअर लिहिला. आणि हे काय रेक्टँगल, रेक्टँगलचा काय असतो एरिया, लेंथ इंटू ब्रेथ, लेंथ काय x आणि ब्रेथ काय y, x इंटू वाय. जर x इंटू वाय घेतला तर हा एकाचा होईल या साईडचा, पण अशा साईड किती आहे 1, 2, 3 आणि 4, तर इंटू 4th xy. मग इथं जर लिहायचं असेल तर काय येईल, तो एरिया ऑफ स्क्वेअर प्लस एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगल, परंतु रेक्टँगल किती आहे 4 आहेत म्हणून 4 लिहिलं तिथं. आणि दिलेला आहे तो 192 आहे म्हणून 192 लिहिलं. तर यावरून आपण y ची व्हॅल्यू काढू शकतो. y ची व्हॅल्यू काढण्यासाठी हा x इकडे पॉझिटिव्ह, इकडे गेल्यावर निगेटिव्ह, म्हणजे 192 मायनस x स्क्वेअर इज इक्वल्स टू 4x आणि y काढायचा आहे 4x इकडे मल्टिप्लाय, इकडे जाऊन डिवाइड, म्हणून y ची व्हॅल्यू काय आली 192 मायनस x स्क्वेअर अपॉन 4x. आता या व्हॉल्यूम ऑफ बॉक्स आपल्याला माहिती आहे की हा क्युबॉइड आहे, तर या क्युबॉइडचा जो व्हॉल्यूम असतो, क्युबॉइडचा व्हॉल्यूम आपल्याला माहिती आहे की लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट राहते, म्हणून लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट आपण लिहिलं. लेंथ x होती आपल्याला माहिती आहे, ब्रेथ x होती ते माहिती आहे, आणि आपण त्याची हाईट काढली y जी कन्सिडर केली होती ते काय केली 192 मायनस x स्क्वेअर अपॉन 4x. इथला एक x, इथला एक x सोबत गेट कॅन्सल, बघा, तर हा x जर कॅन्सल झाला उरलं काय 1/4x 192 मायनस x स्क्वेअर, x मल्टिप्लाय होईल 1/4 192x मायनस x क्यूब, x इंटू x स्क्वेअर x क्यूब. याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट केल्यानंतर dv बाय dx इज इक्वल्स टू 1/4 कॉन्स्टंट बाहेर, 192x चं डिफरन्शिएशन 192 आणि x क्यूबचं डिफरन्शिएशन x रेशो दी पॉवर n चा फॉर्म्युला लावला तर n इंटू x रेशो दी पॉवर ऑफ n मायनस 1 म्हणजे 3x स्क्वेअर. याला इक्वेशन 1 दिल्यानंतर अगेन डिफरन्शिएट करा. अगेन डिफरन्शिएट जर केलं तर याचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळतो, तो म्हणजे d2v अपॉन dx स्क्वेअर. 1/4 कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, 192चं डेरिव्हेटिव्ह 0 कारण की कॉन्स्टंट आहे, -3 सुद्धा कॉन्स्टंट बाहेर, आणि x स्क्वेअरचं डिफरन्शिएशन 2x म्हणजे 1/4 मायनस 6x, 3 टू 6 म्हणजे मायनस 6x अपॉन 4. 2 न भाग जातो तर भाग दिला, 2 3 6, 2 2 4 म्हणजे मायनस 3x अपॉन 2 सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आलं. तर आता कन्सिडर काय करत असतो आपण, dv बाय dx ची व्हॅल्यू 0, तर डिफरन्स फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू 0 असते, ती 0 जर कन्सिडर केलं, 4 इकडे डिवाइड आहे, इकडे जाऊन मल्टिप्लाय, 0 सोबत मल्टिप्लाय झालं 0च होईल. 192 मायनस 3x स्क्वेअर इज इक्वल्स टू 0, मायनस 3x तिकडे गेल्यावर प्लस, मायनस 3x स्क्वेअर इकडे मायनस आहे, तिकडे गेल्यावर पॉझिटिव्ह, म्हणजे 3x स्क्वेअर इज इक्वल्स टू 192. 3 मल्टिप्लाय, इकडे जाऊन डिवाइड, 192 ला जर 3 ने डिवाइड केलं तर येतो 64. डिवाइड करून बघा, 6 3 जा 18, कॅरी 1, 6 4 जा 12, तर x स्क्वेअर काय आला 64. याचं जर टेकिंग स्क्वेअर रूट जर घेतला आपण तर आपल्याला मिळतो x ची व्हॅल्यू प्लस मायनस 8. आता आपण याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह 8 घेणार आहे, 2 मिळाला आपल्याला स्क्वेअर रूट मिळाल्यानंतर, परंतु पॉझिटिव्ह व्हॅल्यूने आपला आन्सर येते, म्हणून सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये पॉझिटिव्ह व्हॅल्यू पुट करा 8. तर ती व्हॅल्यू सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जे आहे आपल्या इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 2 मध्ये x ची व्हॅल्यू जर आपण 8 पुट केली तर काय होते -3/2 इंटू 8. ह्या 2 न जर भाग दिला, 2 1 2, 2 4 8, 4 इंटू 3 12 प्लस इंटू मायनस मायनस, -12 इज लेस दॅन 0. जर लेस दॅन 0 असेल तर त्याची मिनिमम व्हॅल्यू मिळते. आता x ची व्हॅल्यू 8 मिळाल्यावर लेंथ सुद्धा 8 झाली, ब्रेथ सुद्धा 8 झाली. हाईट काढण्यासाठी हाईटचं जो इक्वेशन आपण सुरुवातीला घेतलं होतं यामध्ये त्या x ची व्हॅल्यू 8 पुट करा म्हणजे तुम्हाला हाईट सुद्धा मिळते. तर x ची व्हॅल्यू आपण 8 तिथं पुट केली, 8चा स्क्वेअर इंटू 4 इंटू 8, तर 8चा स्क्वेअर 64 आणि 8 4 जा 32, 192 मायनस 64 128 अपॉन 32,
128 अपॉन 32 4 जा 128 म्हणजे हाईट काय आली त्याची 4. जो आपला बॉक्स आहे त्या बॉक्सची हाईट, लेंथ आणि ब्रेथ तिन्ही व्हॅल्यू आपण फाइंड केल्या ज्या आपल्याला विचारल्या होत्या. 18 नंबरच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला पी ऑफ एक्स एक इक्वेशन दिलेलं आहे ज्यामध्ये 150 मायनस एक्स इंटू एक्स मायनस 1625 ही व्हॅल्यू दिलेली आहे. तर यावरून आपल्याला मॅक्झिमम आहे की मिनिमम आहे हे ठरवायचं आहे आणि एक्सची व्हॅल्यू पुट करून आपल्याला त्याला प्रॉफिट कितीला होईल, तो जो एक मॅन्युफॅक्चरर आहे त्याला किती आयटम बनवावं लागेल जेणेकरून त्याला टोटल प्रॉफिट होईल, मॅक्झिमम प्रॉफिट होईल ते आपल्याला याच्यावरून चेक करायचं आहे. तर दिलेल्या इक्वेशनवरून हा एक्स मल्टिप्लाय आहे तर या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू म्हणजे 150x मायनस एक्स स्क्वेअर मायनस 1625. या इक्वेशनला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह होईल. डिफरन्शिएट केल्यानंतर पी डॅश ऑफ एक्स 150xचं डिफरन्शिएशन 150, एक्स स्क्वेअरचं मायनस 2x आणि कॉन्स्टंटचं 0 म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळाला 125 मायनस 2x इक्वेशन नंबर 1. आता फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला आपण 0 कन्सिडर करतो तर 0 कन्सिडर करून घेऊ आणि एक्सची व्हॅल्यू काढून घेऊ. 150 मायनस 2x इज इक्वल्स टू 0. हा मायनस 2x या साईडला पॉझिटिव्ह म्हणजे 150 इज इक्वल्स टू 2x. यावरून एक्सची व्हॅल्यू 2 इथं मल्टिप्लाय, इकडे गेल्यावर डिवाइड म्हणजेच काय एक्स इज इक्वल्स टू 75. 125 एक्स इज इक्वल्स टू 150 अपॉन 2 जर केलं तर ते 75. इक्वेशन 1 घेऊन त्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याला जर डिफरन्शिएट केलं तर या 150चं डिफरन्शिएशन 0 आणि मायनस 2xचं डिफरन्शिएशन -2. आता ही व्हॅल्यू लेस दॅन 0 येत आहे. लेस दॅन 0 येत असेल म्हणजे हा मॅक्झिमम फंक्शन राहणार आहे आणि आपल्याला हा मॅक्झिमम व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे 75 जर आपण कन्सिडर केलं तर 75 वर आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट होत आहे. जे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण काढलं त्या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हवर म्हणजे 75 टर्मवर मॅक्झिमम प्रॉफिट आपल्याला त्या मॅन्युफॅक्चररला मिळते. तर मॅक्झिमम प्रॉफिट काढण्यासाठी आता 75 एक्सच्या ठिकाणी पुट करून आपलं जे इक्वेशन दिलेलं आहे तिथं व्हॅल्यू पुट करू 75 म्हणजे 150x मायनस एक्स स्क्वेअर मायनस 1625. इथं एक्सच्या ऐवजी 75 पुट करा म्हणजे 150 इंटू 75 मायनस 75 स्क्वेअर मायनस 1625 म्हणजे किती प्रॉफिट झालं ते आपण काढू शकतो. इथून 75 कॉन्स्टंट बाहेर निघते म्हणजे 150 मायनस 75 मायनस 1625. 150 मधून 75 गेले 75 मायनस 1625 जसच्या तसे. 75 आणि 75चा जर स्क्वेअर काढायचं असेल तर एक सोपी टर्म आहे. 5 चा स्क्वेअर 25 लिहून घ्यायचं आणि 7 8 जा 56. तर इथं काय येईल 5625 मायनस 1625. तुम्हाला स्क्वेअर कसे काढायचे ते सांगून देईल मी एखाद्या वेळेस. तर या 5625 मधून 1625 जर मायनस केले तर 4000 म्हणजे टोटल प्रॉफिट त्याला 75 आयटम विकल्यानंतर त्या मॅन्युफॅक्चररला 4000चं प्रॉफिट होईल. ते मॅक्झिमम प्रॉफिट त्याचं असेल आणि हे झालं आपला आन्सर. याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. नाईन्टीन नंबरच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला 2 नंबर विचारलेले आहे दिलेल्या कंडिशनवरून. तर आपण सपोज करणार आहोत की एक्स आणि वाय आर 2 नंबर्स. त्यानंतर त्यांची ऍडिशन आपल्याला 15 सांगितली आहे म्हणून x प्लस वाय इज इक्वल्स टू 15. यावरून y ची व्हॅल्यू हा प्लस एक्स इकडे गेल्यावर मायनस म्हणजे 15 मायनस एक्स. याला इक्वेशन नंबर 1. सेकंड अकॉर्डिंग टू कंडिशन त्यांनी काय सांगितलं तर त्यांचा स्क्वेअर आणि क्यूब हे दिलेलं आहे. तर त्या कंडिशननुसार आपण वाय स्क्वेअर इंटू एक्स क्यूब हा फंक्शन कन्सिडर करू. y ची व्हॅल्यू काय 15 मायनस एक्स. 15 मायनस एक्सचा स्क्वेअर कारण की वायचा स्क्वेअर इथं आहे म्हणून इंटू एक्स क्यूब जसच्या तसं. तर ह्या एक्स क्यूबने इथं अगोदर आपण इथं एक फॉर्म्युला अप्लाय करू a मायनस बी इट्स कम्प्लीट होल स्क्वेअरचा. तो असतो a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर म्हणजे 15चा स्क्वेअर 25 मायनस ट्वाइस ab मायनस 2 इंटू 50 इंटू एक्स म्हणजे 52 जा 30x आणि प्लस एक्सचा स्क्वेअर आणि हा एक्स क्यूब मल्टिप्लायला देऊ. आता हा एक्स क्यूब या टोटल ब्रॅकेटला मल्टिप्लायला आहे तर मल्टिप्लाय करून घेऊ. तर 225 इंटू एक्स क्यूब मायनस एक्स इंटू एक्स क्यूब म्हणजे एक्स पॉवर 4 होऊन जाईल मायनस 30 एक्स पॉवर 4. एक्स स्क्वेअर इंटू एक्स क्यूब काय होईल एक्स पॉवर 5. कसं a रेज टू दी पॉवर ऑफ m इंटू a रेज टू दी पॉवर ऑफ n इज इक्वल्स टू a रेज टू दी पॉवर ऑफ m प्लस n या फॉर्म्युल्यानुसार. आता याला व्यवस्थित लिहून घेऊ. एक्स रेज टू दी पॉवर ऑफ 5 मायनस 30x रेज टू दी पॉवर ऑफ 4 प्लस 225 एक्स क्यूब. या टर्मला डिफरन्शिएट करून फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करू. आता इथं एक्स रेज टू दी पॉवर ऑफ एनचा डिफरन्शिएशनचा फॉर्म्युला लागेल तो आहे म्हणजे n इंटू एक्स रेज टू दी पॉवर ऑफ n मायनस 1. एक्स रेज टू दी पॉवर ऑफ 5चं डिफरन्शिएशन 5x रेज टू दी पॉवर ऑफ 4 मायनस 30 कॉन्स्टंट बाहेर एक्स रेज टू दी पॉवर ऑफ 4चं डिफरन्शिएशन 4x क्यूब
प्लस 225 जसच्या तसे बाहेर एक्स क्यूबचं डिफरन्शिएशन 3x². आता हा 5x⁴ मायनस 34 जा 122 x³ प्लस 225 3 जा 625 x². याला इक्वेशन नंबर 2 द्यायचं. याला अगेन डिफरन्शिएट करायचं कारण की सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करत असताना अगेन डिफरन्शिएट करूया. पुन्हा काय होईल, 5 कॉन्स्टंट बाहेर डेरिव्हेटिव्हच्या x⁴ डेरिव्हेटिव्ह 4x³ मायनस 120 कॉन्स्टंट बाहेर x³ डिफरन्शिएशन 3x². 625 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर x² डिफरन्शिएशन 2x. 5 4 जा 20 x³ मायनस 122 इंटू 316 x² आणि यांचं 625 2 जा 1350 x. हे झालं इक्वेशन नंबर 3. हे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इथं फाइंड आउट झालं. आता फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला आपण कन्सिडर करत असतो 0. तर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इक्वेशन 2 वरून आपल्याला मिळते 5x⁴ मायनस 20x³ प्लस 625x = 0. इथून 5x² आपण कॉन्स्टंट काढू शकतो कारण की प्रत्येक ठिकाणी 5x² आहेच. तर इथं उरेल x². 120 मधून 5 जर गेले तर 24x, x³ मधून x² जर काढला तर फक्त x. 625 मधून जर 5 काढले तर 135, 5 जा 625 होते आणि x² काढला तर फक्त 135 = 0. आता हे जे 5x² इकडे मल्टिप्लाय, इकडे जर गेले 0 सोबत डिवाइड होईल आणि 0च येऊन जाईल. म्हणजे फक्त आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. x² मायनस 24x प्लस 135. या क्वाड्रॅटिक इक्वेशनला फॅक्टरायझेशन मेथड किंवा फॉर्म्युला मेथड किंवा कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड कोणत्याही मेथडनं सोडून एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर आपण फॉर्म्युला मेथडनं न सोडवता फॅक्टरायझेशन न सोडू. 135 चे असे फॅक्टर पाळायचे ज्याचं मल्टिप्लिकेशन 135 आणि ज्याची ॲडिशन -24 आली पाहिजे. तर -15 -9 जर केलं तर 15 9 जा 135 होते, -15 -9 चे ॲडिशन होते -24. तर या -24 च्या ठिकाणी -15x -9x पुट करूया. प्लस 135 जसेच्या तसे. जोड्या जर पाडल्या यांच्या तर इथून x कॉन्स्टंट बाहेर निघते, x -15 ब्रॅकेटमध्ये. इथून -9 कॉन्स्टंट काढू, x -15 ब्रॅकेटमध्ये = 0. x -15 जरच्या तसं x -9 एका ब्रॅकेटमध्ये = 0. आता दोन नंबरचा मल्टिप्लिकेशन 0 असेल म्हणजे दोघांपैकी कोणता तरी एक 0 आहे. म्हणजे x -15 = 0 और x -9 = 0. यावरून हा -15 इकडे गेल्यावर पॉझिटिव्ह x = 15, हा -9 इकडे गेल्यावर पॉझिटिव्ह x = 9. आता दोन व्हॅल्यू वेळ आहे. ह्या दोन व्हॅल्यूपैकी ॲक्युरेट व्हॅल्यू कोणती आहे ते चेक करण्यासाठी आपले जे सुरुवातचं इक्वेशन नंबर 1 होतं त्या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करून पहा. तर इक्वेशन नंबर 1 काय, y = 50 - x. याच्यात पुट करून पहा 50, तर हे 0 येईल. 0 आपल्याला व्हॅल्यू नकोय म्हणजे 50 ही व्हॅल्यू आपल्यासाठी आवश्यक नाहीये. मग दुसरी व्हॅल्यू पुट करा 9 जर पुट केलं तर 6 व्हॅल्यू येऊन राहिली म्हणजे तो नंबर जो आहे तो ॲक्युरेट आहे. आणि y जर 6 आला, x9 6 + 9 15 म्हणजे इक्वेशन आपलं बरोबर आहे. y ची व्हॅल्यू सुद्धा बरोबर आहे. आता जे आपलं इक्वेशन नंबर 3 होतं ते घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे x ची व्हॅल्यू पुट करायची म्हणजे आपल्याला व्यवस्थित तो नंबर मिळतो. मॅक्झिमम आहे की मिनिमम आहे. तर f'(x) सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 20x³ मायनस 360x² प्लस 1350x. इथं x ची व्हॅल्यू 9 पुट करा जी आपण फाइंड आउट केलेली आहे. 20 × 9³ मायनस 360 × 9² प्लस 1350 × 9. 9 चा क्यूब 729, 9 चा स्क्वेअर 81 आणि 9 जर 1350 ला मल्टिप्लाय झाले तर 12150 येतो. 20 न जर 7290 ला मल्टिप्लाय केलं 14518, मायनस 81 जर 360 ला मल्टिप्लाय केलं तर 29116. आता दोन पॉझिटिव्ह टर्म या दोघांचं जर दोघांची ऍडिशन केली, हा मायनस आहे प्लस आहे तर मायनस होऊन जाईल. 29,160 मधून 12,150 जर कॅन्सल केले तर 17,010 हे येतो. आता 17,010 मधून 14,518 मायनस करायचे, उरतात काय मायनस मोठ्या संख्येचं चिन्ह -2,430. हे लेस दॅन 0 आहे. लेस दॅन 0 असेल म्हणजे आपली व्हॅल्यू काय राहते, मॅक्झिमम राहते. आणि मॅक्झिमम व्हॅल्यू आल्यानंतर आपले जे नंबर्स आहेत ते बरोबर आहेत, ते म्हणजेच द रिक्वायर्ड नंबर्स आर 9 and 6. दोघांची ॲडिशन 15 येऊन राहिली म्हणजे हे बरोबर आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या.
20 नंबरच्या क्वेश्चन मध्ये रेक्टँगल दिलेला आहे, तर रेक्टँगलची इन्फॉर्मेशन आपण कन्सिडर करू, एक फिगर ड्रॉ करू, एबीसीडी हा रेक्टँगल आपण ड्रॉ करू. तर इथं सपोज करूया एबीसीडी इज रेक्टँगल. जर एबीसीडी हा रेक्टँगल घेतला तर त्याची लेंथ आपण सपोज केली एल आणि ब्रेथ सपोज केली बी, तर ही सुद्धा लेंथ झाली, ही सुद्धा लेंथ, ही सुद्धा ब्रेथ आणि ही सुद्धा ब्रेथ. एरिया जर रेक्टँगलचा पाहिला तर तो माहिती आपल्याला लेंथ इंटू ब्रेथ. यावरून लेंथची व्हॅल्यू काढू, हा ब्रेथ मल्टिप्लाय इकडे जाऊन डिवाइड होईल एरियाला, म्हणजे एरिया अपॉन ब्रेथ. पेरिमीटरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, त्याचा तो आहे ट्वाइस लेंथ प्लस ब्रेथ. लेंथ प्लस ब्रेथ हा 2 जर मल्टिप्लाय केला तर काय येईल, ट्वाइस लेंथ प्लस ट्वाइस ब्रेथ. आता लेंथची व्हॅल्यू इक्वेशन 1 वरून तर पुट जर केली तर काय येईल, ए अपॉन बी, म्हणजे ट्वाइस ए अपॉन बी प्लस 2b. याला बी न डिफरन्शिएट करू या इक्वेशनला, एफ ऑफ बी कन्सिडर करून रेक्टँगलचं पेरिमीटर बी न डिफरन्शिएट केल्यानंतर डिफरन्शिएशन एल एफ डॅश ऑफ बी इज इक्वल्स टू ट्वाइस ए कॉन्स्टंट बाहेर डिफरन्शिएशन ऑफ 1 अपॉन बी. या 1 अपॉन बी ला आपण लिहू शकतो बी इनवर्स. तर या बी इनवर्स डिफरन्शिएशन इथून 2 कॉन्स्टंट डिफरन्शिएशन ऑफ बी विथ रिस्पेक्टिव्ह ऑफ बी. तर बी इनवर्स डिफरन्शिएशन येईल एक्स रेस टू दी पॉवर ऑफ एनच्या फॉर्म्युलानुसार एन इंटू एक्स रेस टू दी पॉवर ऑफ एन मायनस 1, म्हणजे -1 इंटू बी रेस टू दी पॉवर ऑफ -2 येईल. तर हा -2a अपॉन पुन्हा तेच बी इनवर्सला इनवर्स पॉवर जो होता हा त्याला लिहिलं 1 अपॉन बी स्क्वेअर प्लस 2 जच्या तसं. इक्वेशन 2 दिल्यानंतर याला अगेन डिफरन्शिएट केलं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी, तर एफ डबल डॅश ऑफ बी इज इक्वल्स टू -2a कॉन्स्टंट बाहेर, पुन्हा बी स्क्वेअरला बी मायनस बी रेस टू दी पॉवर ऑफ -2 आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 करून टाकलं. तर हा -2 गेट समोर, म्हणजे -2a -2 इंटू बी रेस टू दी पॉवर ऑफ -3 मायनस मायनस प्लस 2 टू जा 4a अपॉन बी क्यूब. इक्वेशन नंबर 3. आता एफ डॅश ऑफ बी ची व्हॅल्यू 0 कन्सिडर करत असतो आपण, तर 0 कन्सिडर केली, त्यानुसार मायनस ट्वाइस ए अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल्स प्लस 2 इज इक्वल्स टू 0, प्लस 2 इकडे गेल्यावर मायनस, इथला -2 आणि हा -2 गेट कॅन्सल, म्हणजे ए अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. बी स्क्वेअर इकडे डिवाइड, इकडे जाऊन मल्टिप्लाय, म्हणजे ए इज इक्वल्स टू बी स्क्वेअर. इक्वेशन 1 मध्ये जर ही व्हॅल्यू पुट केली एरियाची तर बी स्क्वेअर अपॉन बी येईल, म्हणजे लेंथ इज इक्वल्स टू बी आपल्याला मिळून जाईल. आता हीच व्हॅल्यू इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करायची, म्हणजे एफ डबल डॅश ऑफ बी इज इक्वल्स टू 4a अपॉन बी क्यूब. ए ची व्हॅल्यू बी स्क्वेअर पुट जर केली, हा बी स्क्वेअर इथल्या बी स्क्वेअर सोबत कॅन्सल, 4 अपॉन बी बी च्या ऐवजी एल व्हॅल्यू पुट करा यानुसार, म्हणजे 4 अपॉन एल इज ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0 असेल तर इट हॅज मिनिमम व्हॅल्यू ऑफ पेरिमीटर, म्हणजे पेरिमीटरची जे व्हॅल्यू येणार आहे ते मिनिमम येणार आहे, हे आपण यावरून सांगू शकतो. एक्झाम्पल आहे. या 29th क्वेश्चन मध्ये सिलेंडर बद्दल बोललेलं आहे. तर आपण एक सिलेंडर कन्सिडर केला ज्याची हाईट आपण h कन्सिडर केली आणि बेसची जे रेडियस कन्सिडर केली r. तर एक सिलेंडर घेतला ज्याची हाईट आहे h आणि रेडियस आहे r. द लेट हाईट अँड रेडियस ऑफ सिलेंडर बी h अँड r रिस्पेक्टिव्हली. हे कन्सिडर केल्यानंतर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे सिलेंडरचा, तो आहे फाय r स्क्वेअर h. यावरून h ची व्हॅल्यू काय येईल, व्हॉल्यूम अपॉन पाय r स्क्वेअर. आता टोटल सरफेस एरिया जर घेतला व्हॉल्यूमचा तर तो येईल बेसचा सरफेस एरिया आणि कर्व सरफेस एरिया दोन्ही घ्यावा लागेल, म्हणजे ट्वाइस पाय r स्क्वेअर प्लस ट्वाइस पाय r h. यामध्ये h ची व्हॅल्यू पुट करू v अपॉन पाय r स्क्वेअर. इथला एक पाय सोबत कॅन्सल, r हा r सोबत कॅन्सल, उरलं काय ट्वाइस पाय r स्क्वेअर प्लस 2v अपॉन r. याला विथ रिस्पेक्टिव्ह r डिफरन्शिएट करूया या एरियाला, म्हणजे डीए अपॉन डी आर इज इक्वल्स टू 2a गेट कॉन्स्टंट बाहेर, r स्क्वेअरचं डिफरन्शिएशन 2r, 2v गेट कॉन्स्टंट बाहेर, 1 अपॉन rचं डिफरन्शिएशन म्हणजे r इनवर्सचं डिफरन्शिएशन येईल, कारण की 1 अपॉन r ला आपण r इनवर्स लिहू शकतो, त्याचं डिफरन्शिएशन 2 टू जा 4 पाय r, हा 2v जच्या तसा, -1 समोर आल्यावर हा मायनस इंटू प्लस -2v आणि r इनवर्सचं डिफरन्शिएशन r स्क्वेअर, त्या r इनवर्सला लिहू शकतो 1 अपॉन r स्क्वेअर, म्हणून इथं लिहिलं इंटू 1 अपॉन r स्क्वेअर. तर हे झालं 4 पाय r मायनस 2v अपॉन r स्क्वेअर. इथं कन्सिडर करू की डिफरन्शिएशन फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू 0 असते, म्हणून 4 पाय r मायनस 2v अपॉन r स्क्वेअरची व्हॅल्यू 0 कन्सिडर केली. हा मायनस इकडल्या साईडला गेल्यावर प्लस 4 पाय r इज इक्वल्स टू ट्वाइस v अपॉन r स्क्वेअर. आता इथून जर आपल्याला फक्त
व्ही ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर हा आर स्क्वेअर इकडे डिवाइड आहे, इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, म्हणजे ट्वाइस व्ही इज इक्वल्स टू 4 पाय आर स्क्वेअर. इथं व्ही काढायचा आहे, 2 मल्टिप्लाय इकडे गेल्यावर डिवाइड, आर इंटू आर स्क्वेअर आर क्यूब लिहिलं, 4 पाय आर क्यूब अपॉन 2. हा 2 या 4 ला डिवाइड होईल, 2 1 2 2 2 4, म्हणजे व्ही ची व्हॅल्यू होईल 2 पाय आर क्यूब. आता हा एक व्हॉल्यूम आपल्याला मिळाला आणि सुरुवातला आपण व्हॉल्यूमचा एक फॉर्म्युला पाहिला होता. हे दोन फॉर्म्युले दोन्ही ठिकाणी व्हॉल्यूम आहे, म्हणजे दोन व्हॉल्यूम जर इक्वल असेल तर आपण लिहू शकतो पाय आर स्क्वेअर एच इज इक्वल्स टू ट्वाइस पाय आर क्यूब. इथला पाय इथल्या पाय सोबत कॅन्सल, इथला आर स्क्वेअर इथल्या 2 आर सोबत कॅन्सल, 1 आर उरला, म्हणजे एच इज इक्वल्स टू ट्वाइस आर. आणि आपल्याला हेच सांगायचं होतं की या सिलेंडरची जी हाईट आहे ते त्याच्या डायमीटर एवढी आहे, आणि डायमीटर काय असते, रेडियसच्या डबल असते. एच इज इक्वल्स टू डायमीटर, कारण की ट्वाइस आर म्हणजे डायमीटरच होतो, रेडियसच्या डबल असतो डायमीटर, म्हणजे हाईट हे डायमीटर एवढी आहे हे आपल्याला दाखवायचं होतं आणि ते आपण दाखवलं. हेन्स प्रूव्ह फॉर मोनिका. क्वेश्चन नंबर 22 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की एक सर्कल आहे, त्या सर्कलमध्ये किंवा स्पियर आहे, त्या स्पियरमध्ये वेगवेगळे सिलेंडर फिट केले. आता सिलेंडर लहान किंवा मोठ्या आकाराचे असू शकतात, ते लहान किंवा मोठ्या आकाराचे सिलेंडर त्यामध्ये फिट केले, परंतु ॲक्युरेट फिट होणाऱ्या सिलेंडर बद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. तर तो सिलेंडरची रेडियस आपण कन्सिडर केली आर, त्याच्या बेसची रेडियस केली वाय, त्या सिलेंडरची हाईट आपण कन्सिडर करू एक्स, आणि ते केल्यानंतर यामध्ये एक इन्फॉर्मेशन पुट करू, रेडियस आर पुट केली, याची रेडियस वाय. एक त्यामध्ये ट्रायंगल घेऊ, जो ट्रायंगल रेडियसला आणि त्या बेसच्या रेडियसला जॉईन करू, जो राहणार आहे POQ. आता POQ जर गेला तर हा 90 डिग्री, हा वाय आहे, हा आर आहे. हाईट जर टोटल आहे तर इथून एवढं अंतर काय असेल, x/2 असेल, तर एवढं OQचं अंतर आपण काय घेतलं, x/2 घेतलं. यावरून आर स्क्वेअर इज इक्वल्स टू वाय स्क्वेअर प्लस एक्स अपॉन 2 इट्स कम्प्लीट होल स्क्वेअर येईल. म्हणजे यावरून आपल्याला वाय स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळेल, हा प्लस इकडे गेल्यावर मायनस, आर स्क्वेअर मायनस एक्स अपॉन 2 इट्स कम्प्लीट होल स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 1 देऊ. आता सिलेंडरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, तो आहे पाय आर स्क्वेअर एच. तर त्यानुसार आरची जी व्हॅल्यू आहे ती आपण पुट करू वाय, कारण की आपण रेडियस काय म्हटलं होतं, त्याची वाय, या बेसची रेडियस वाय, तर पाय वाय स्क्वेअर एक्स. आणि एक्सची जी व्हॅल्यू आहे, वायची व्हॅल्यू वायची व्हॅल्यू पुन्हा इथं पुट करूया, म्हणजे पाय एक्स इंटू वाय स्क्वेअर, आणि वायची जी व्हॅल्यू आहे ते पण पुट करूया नंतर, पाय एक्स इंटू आर स्क्वेअर मायनस एक्स अपॉन 2 इट्स कम्प्लीट होल स्क्वेअर. हे वाय स्क्वेअरची व्हॅल्यू आहे ते इथं पुट केली. या वाय स्क्वेअरच्या ठिकाणी ही व्हॅल्यू इक्वेशन 1 वरून इथं लिहू शकता, फ्रॉम इक्वेशन 1. त्या इक्वेशन 1 वरून पुट केल्यानंतर हा पाय एक्स याला मल्टिप्लाय, तर पाय एक्स आर स्क्वेअर मायनस पाय एक्स एक्स स्क्वेअर अपॉन 4, म्हणजे पाय आर स्क्वेअर एक्स मायनस पाय एक्स इंटू एक्स स्क्वेअर एक्स क्यूब अपॉन 4. याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट केल्यानंतर पाय आर स्क्वेअर गेट कॉन्स्टंट बाहेर, डिफरन्शिएशन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, इथं मायनस पाय बाय 4 गेट कॉन्स्टंट बाहेर, डिफरन्शिएशन ऑफ एक्स क्यूब विथ रिस्पेक्ट टू एक्स. पाय आर स्क्वेअर राहणार आहे मायनस पाय बाय 4 जसं तसं, एक्स क्यूबचं डिफरन्शिएशन 3x स्क्वेअर. त्यानंतर काय येईल, मायनस डिफरन्शिएशन ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल, मायनस पाय आर स्क्वेअर मायनस 3 पाय एक्स स्क्वेअर अपॉन 4. यानंतर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, हा झाला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हा फाइंड आउट केल्यानंतर तुम्ही सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, याला इक्वेशन नंबर 2 दिल्यानंतर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सुद्धा फाइंड आउट करू शकता. अगेन डिफरन्शिएट केल्यानंतर पाय आर स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0, 3 पाय बाय 4 कॉन्स्टंट बाहेर, एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन 2x, हा 2 आणि हा 4, 2 1 2 2 2 4, म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळणार आहे मायनस 3 पाय एक्स अपॉन 2. याला द्यायचं इक्वेशन नंबर 3. आता आपण कन्सिडर करत असतो की फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 0 असतो. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू इक्वेशन 2 वरून, फ्रॉम इक्वेशन 2 आपण घेऊ शकतो पाय आर स्क्वेअर मायनस 3 पाय एक्स स्क्वेअर बाय 4 इज इक्वल्स टू 0. ही मायनस टर्म इकडे गेल्यावर पॉझिटिव्ह, पाय आर स्क्वेअर इज इक्वल्स टू 3 पाय एक्स स्क्वेअर अपॉन 4, पाय पाय गेट कॅन्सल, आर स्क्वेअर इज इक्वल्स टू 3x स्क्वेअर अपॉन 4. इथून जर एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर 4 डिवाइड आहे, इकडे गेल्यावर मल्टिप्लाय, 4r स्क्वेअर अपॉन 3. एक्सची जर व्हॅल्यू काढायची आहे तर टेकिंग स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट घेतल्यानंतर एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट एक्स
आणि याचं अंडर रूटमध्ये जाईल म्हणजे 4 अंडर रूट 4 आर स्क्वेअर अपॉन 3, आरचं स्क्वेअर रूट 2, आर स्क्वेअरचं आर आणि अंडर रूटमध्ये 3 येईल. ही एक्सची व्हॅल्यू आली. आता ही एक्सची व्हॅल्यू सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट करायची. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये ही जर व्हॅल्यू पुट केली d2b अपॉन dx स्क्वेअर x इज इक्वल्स टू ट्वाइस आर अपॉन अंडर रूट 3, तर जिथं x आहे तिथं ही व्हॅल्यू पुट करू म्हणजे -3π अपॉन 2, एक्सच्या ठिकाणी 2r अपॉन रूट 3, 2 गेट कॅन्सल म्हणजे उरलं काय -3πr अपॉन रूट 3. रॅशनलायझेशन मेथड इथे यूज करू. रॅशनलायझेशन मेथडनं अंडर रूट 3 अपॉन अंडर रूट 3, तर हे 3 ह्या वरत्याचं न्यूमरेटर इज मल्टिप्लाय विथ न्यूमरेटर, डिनॉमिनेटर इज मल्टिप्लाय विथ डिनॉमिनेटर. रूट 3 मायनस रूट 3 3πr होईल आणि अंडर रूट 3 इंटू अंडर रूट 3 3, वरचा 3 आणि खालचा 3 गेट कॅन्सल उरेल का फक्त मायनस अंडर रूट 3πr. लेस दॅन 0 आहे. लेस दॅन 0 असेल तर मॅक्झिमम व्हॅल्यू असेल आणि आपल्याला या सिलेंडरची जो स्पिअर मध्ये सिलेंडर आहे त्याची व्हॅल्यू मिळणार आहे मॅक्झिमम ऍट x इज इक्वल्स टू ट्वाइस आर अपॉन रूट 3. ही व्हॅल्यू व्हॉल्यूमचं जो इक्वेशन आपण फाइंड आउट केलं होतं त्या व्हॉल्यूमच्या इक्वेशन मध्ये पुट करू. जिथं जिथं x आहे तिथं तिथं ही व्हॅल्यू पुट करू म्हणजे πr स्क्वेअर ट्वाइस आर अपॉन रूट 3. इथं सुद्धा π/4 कॉन्स्टंट बाहेर, याचा क्यूब म्हणजे 2r अपॉन रूट 3 चा क्यूब, 2r रूट 3 कॉन्स्टंट बाहेर, πr क्यूब जाच्या तसं मायनस π/4 कॉन्स्टंट बाहेर, 2 चा क्यूब 8, r चा क्यूब r क्यूब, रूट 3 चा क्यूब 3 रूट क्यूब. इथं आता हे 2πr क्यूब अपॉन रूट 3, इथं 2πr क्यूब अपॉन 3 रूट 3. इथं जर आपण डिनॉमिनेटर सेम करतो म्हटलं तर इथं डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी 3 ची गरज आहे म्हणून 3 ने मल्टिप्लाय करू न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. 2 ला मल्टिप्लाय केलं 6 आणि रूट 3 ला जर मल्टिप्लाय केलं तर 3 रूट 3, 6πr क्यूब मायनस 2πr क्यूब अपॉन 3 रूट 3 येईल. आता डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरचे ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन होऊ शकते. इथं सबस्ट्रॅक्शन आहे म्हणून सबस्ट्रॅक्शन करू म्हणजे 3 रूट 3 v इज इक्वल्स टू 3 रूट 3 अपॉन मध्ये आणि न्यूमरेटर मध्ये 6πr क्यूब मायनस 2πr क्यूब, 6πr क्यूब मधून 2πr क्यूब गेले तर 4πr क्यूब अपॉन 3 रूट 3. हा आला व्हॉल्यूम. सेंटीमीटर क्यूब पर सेकंद आपण दाखवत असतो, सेंटीमीटर क्यूब पर सेकंद डिनोट करूया. अशा प्रकारे हा 22 क्वेश्चन झाला सॉल्व. 23 आणि 24 हे तुमच्यासाठी होमवर्क आहे, तुम्ही ट्राय करा. त्यामध्ये जर डिफिकल्टी आली तर कमेंट सेक्शन मध्ये कळवा, त्याच्यावर स्पेशल घेऊया मग.